नमस्कार मित्रांनो, सातारचा वाघ या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत गावी. हे शेळी पालनासाठी छोटंसं शेड तयार केलेलं आहे. ह्या आपल्या आई आहेत, माझ्या आई आहेत ह्या. नमस्कार कर आई. नमस्कार. हे आपल्या आई आहेत आणि शेळी पालन थोडंसं शेळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आपण एक 8-10 शेळ्या ठेवलेल्या आहेत. हे बघा किती मस्त मस्त शेळ्या आहेत. आणि ज्यांना पण शेळी पालन करायचं असेल ते करू शकतात बरं का. आपण थोडंसं आत्ता सुरुवात केलेली आहे आमच्या भावांनी. आणि हे छोटंसं शेड टाकलेलं आहे. कशा काही बकऱ्या आहे, हे छोटीशी करडं आहेत. त्यांना आता खाया टाकलेला आहे. टाकलंय खाया. कसं काय शेळी पालन केलं पाहिजे? वांगी बघा वांगी बघा. आता आई म्हणते वांगी वगैरे देते मला. तुम्ही बघू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. शेळी मारायसाठी धावते बरं का. ती मारते. छोटे पिल्ला तुम्ही बघू शकता किती क्यूट आहेत. मला खूप आवडले. आवडली तर त्या बाजूला पण ती मारेल ना. किती क्यूट आहे बघा. मारायसाठी शेळी येते. त्याला वाटतंय तिच्या पिल्लासनी पकडते म्हणून. असं शेड आहे. ही आपली शेती आहे. इकडे शेती वगैरे आहे. ही समोरची शेती आपली आहे. मित्रांनो, आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या बरं का मित्रांनो. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आपल्याला. इकडे कलमी आंब्याचं झाड आहे बरं का. कलमी आंब्याचं झाड आहे बघा. आंबे किती लागलेत पहा. आंबे कसे काय लागलेत ते बघा. आंबे वगैरे लागलेत मग छान असे आंबे लागलेत. सिटीमध्ये काय भेटत नाही हो. आंबे वगैरे गावाकडेच भेटतात खायला. इकडे नारळाचं झाड आहे मस्तपैकी. आणि इकडं कलमी आंब्याचं झाड आहे. गावाकडचं आपलं हे बंगला आहे बरं का. गावाकडचा बंगला आहे. इथं म्हशीसाठी शेड वगैरे तयार केलेला आहे. इकडं हे नारळाचं झाड वगैरे लावलेलं आहे आपले. चला मित्रांनो, इथला गावाकडचा परिसर आहे हा. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आपल्याला कसं काय वाटलं इथलं वातावरण. आई म्हणून टाकलं आहे आपल्या बंगल्याचं नाव. चला आपल्या चॅनलवर जाऊन आहे ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून घ्या. आपल्या व्हिडिओला कसा काय व्हिडिओ वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चला सर्वांना ओके, बाय बाय.